सर्वसामान्य लोकांची दुकानात झालेली 10 रुपयाची फसवणूक असो की तो इमारत बांधकाम करत असताना त्याची झालेली 10 लाखाची फसवणूक असो, अशा 10 रुपयापासून ते 10 लाखाची त्याची फसवणूक होते. तो हतबल होतो आणि कुणाकडेच त्याला न्याय मिळत नाही. अशावेळी त्याच्या मदतीला येते ती म्हणजे ग्राहक चळवळ. अशा ग्राहक चळवळीच्या माध्यमातून गेले 25 वर्ष ग्राहकांच्या चळवळीला मदतीला आलेले ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी जिल्हाध्यक्ष, इतकंच नाही तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्राहक परिषद याचे सदस्य असलेले संजय उपकिरे सर आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. या ग्राहकांना न्याय देण्याचं काम 25 वर्ष आपण केलेले आहात. तर या ग्राहकांना न्याय देण्यासाठी आत्ता ग्राहक नेमके कोणत्या अडचणींना तोंड देत आहे? प्रत्येक जण ग्राहक आहे, म्हणजे विशिष्ट ग्राहक वर्ग वेगळा आणि विक्रेता वर्ग वेगळा नाही. जो विक्रेता आहे तो सुद्धा ग्राहक आहे. फक्त होतंय कसं की सध्याच्या याच्यामध्ये अस्तित्वात असलेले कायदे त्या अनुषंगानं ग्राहकांना जे संरक्षण मिळायला हवं तितकं न मिळणारं संरक्षण आणि प्राप्त परिस्थितीमध्ये विक्रेत्यांची नफा कमवण्याची प्रवृत्ती, मग ते विक्रेते वेगळ्या कोणत्याही स्वरूपाचे असतील. वैद्यकीय सेवेचे डॉक्टरसुद्धा आम्ही त्यांना विक्रेते म्हणू. तर अशा विविध पातळ्यावर जे विविध वस्तू विक्री करताना त्या मोबदल्यात पैसे स्वीकारतात किंवा सेवा देतात त्या बदल्यात पैसे स्वीकारतात, ते सगळे विक्रेते आणि ग्राहक यांच्यात हा सातत्याचा संघर्ष आहे. आणि हे संघर्ष आता वाढत चाललेला आहे. याचं कारण असं आहे की हळूहळू ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या प्रबोधनामुळे असेल किंवा शासन काही पातळीवर आता ग्राहकांना त्यांच्या हक्काचे जे काही अधिकारांचे जे प्रसारण करत आहे की जागृतीसाठी, या अनुषंगाने आता ग्राहक चळवळ फोफावत निघालेली आहे. पण लोकांना अद्याप ही बऱ्याच वेळेला आम्हाला असा अनुभव येतो की कायदा आहे माहिती आहे, न्यायव्यवस्था आहे माहिती आहे, पण त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचा उपयोग करून स्वतःची झालेली फसवणूक, स्वतःच्या अडचणीवर मात कशी करायची हे समजत नाही. आज तुम्ही पाहिलं तर असं एकही क्षेत्र नाही आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जी वस्तू किंवा सेवा खरेदी करता त्याबाबत तुमची फसवणूक झालेली नाही किंवा तुम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. असं बऱ्याच ठिकाणी घडतं आहे. आणि ह्यासाठी मला असं वाटतं की सक्षम मन, जागृत अवस्था आणि ग्राहकांना स्वतःच्या हक्काची जाणीव ठेवली पाहिजे. लोकांना असं वाटतं कामा नये की हे फील्ड किंवा ठराविक पक्षाचा विषय आहे. प्रत्येक भारतीय संविधानानं ज्याला भारतीय नागरिक म्हणून संबोधलेलं आहे त्या सर्व भारतीय जनतेच्या ह्यांना मी आवाहन करतो की तुम्ही एक सुज्ञ ग्राहक आहात आणि तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत, फक्त तुम्ही ते वापरले पाहिजे. बरोबर. आता असं पहा, तुम्ही बोलताना मगाशी म्हणालात की 10 पैशापासून 10 रुपयापासून ते 10 लाख इतके मोठे मोठे विषय आमच्याकडे येतात आणि ते ठराविकच विषय आहेत असं नाही. विद्यार्थी हा सुद्धा ग्राहक आहे, हे विद्यार्थ्याला माहिती नाही आहे. शेतकरी हा सुद्धा ग्राहक आहे, हे शेतकऱ्याला माहिती नाही आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही विविध सेवा खरेदी करता, म्हणजे प्रवास करत असता प्रवासी ग्राहक आहात तुम्ही, वैद्यकीय सेवा घेत असतात तर वैद्यकीय व्यवस्थेचे ग्राहक आहात, न्यायालयात जाता न्यायव्यवस्थेचे तुम्ही ग्राहक आहात, संरक्षणासाठी पोलिसांच्याकडे जाता पोलिसांचे तुम्ही ग्राहक आहात. पण तुम्हाला तुमचे हक्क हे नेमकेपणाने माहिती असेल तर तुम्हाला तुमची स्वतःची फसवणूक होणार नाही आणि त्याशिवाय तुमच्या जागरूकतेमुळे जी इतर व्यवस्था आहे ती सुद्धा सावध होते. जागरूक नागरिकांच्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला
कटुतेचे प्रसंग कमी येतात. आता म्हटल्याप्रमाणे मगाशी की विविध क्षेत्रात फसवणूक तर होतेच, होते. तर प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या बाबतीत काय फसवणूक होते? आजकाल तुम्ही वर्तमानपत्रासारखं वाचताय की आत्ता शासन कुठंतरी याची जाणीव व्यक्त करत आहे की शेतकरी सोयाबीनच्या बियाणाच्या बाबतीत अलीकडे तुम्हाला झालेले निकाल वाचले असतील की ह्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या, बीज उत्पादक कंपन्या ह्या बियाणं तयार करतात आणि ते बियाणं मोठ्या किमतीनं शेतकरी चांगलं बियाणं म्हणून, संकरित बियाणं म्हणून ते खरेदी करतो, शेतामध्ये लावतो. आता आमच्याकडे आलेल्या तक्रारीची गमतीचं स्वरूप असं आहे की ते बियाणं खरेदी शेतकऱ्यांना केलं, ते लावलं, त्याच्यासाठी 2-3 महिने वाट पाहिली, सगळे कष्ट घेतले, पण ते बियाणाची उगवणच झाली नाही. बरं, असं का झालं? आपली फसवणूक झाली हे कळल्यानंतर तो संबंधित शेती अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली असेल किंवा त्या BDOकडे केलेली असेल किंवा काय, ह्याच्यामध्ये पूर्वी काय होत होतं की शेतकऱ्याला त्याची बाजू ऐकून घेण्यापेक्षा त्याला चुकीचं ठरवलं जात होतं. बरोबर. की तू लागवण बरोबर केली नाहीस, तू पाणीच बरोबर घातलेलं नाहीस किंवा तू अमुक वेळेलाच ते बियाणं लावायला हवं होतंस, हे वेड्यासारख्या प्रश्नांची त्याच्यावर भडीमार करून त्याला न्याय मागण्यापासून वंचित करत होतं. आणि दुर्दैवाने मीच एका शेतकऱ्याची बाजू एका मंचामध्ये लावलेली होती. त्यावेळेला त्या न्यायव्यवस्थेनं ज्यावेळेला मला असं प्रश्न विचारला त्यावेळेला मी हतबद्ध झालो की शेतकऱ्यानं जे तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे त्या पद्धतीनं ते केलेलं नाही आणि त्याने त्या पद्धतीने लावण केलेली नाही. बियाणात काही दोष नाही. अरे, मी त्यांना त्याचा रिपोर्ट दाखवतोय की त्यांची फर्टिलिटी हे नाही आहे त्या बियाणामध्ये, तरीसुद्धा त्या लॅब रिपोर्टवर सुद्धा त्यांचा विश्वास नाही. परत शेतकऱ्यावर दोष, म्हणजे एकंदरीतच असं व्हायला लागलं होतं की शेतकऱ्याला न्याय दिला नाही तरी चालेल, कारण तो असंघटित आहे ना. त्याची बाजू घेऊन लढणारे फक्त काही नेते आहेत, मतदानापुरतं आणि ते याच्यापुरतं लोक शेतकऱ्याचे, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याची जिथं फसवणूक होते त्या ठिकाणी त्याला आधार देणार कोणच नाही. वास्तविक अशा पद्धतीचं हे इतकं शासनानं गांभीर्याने घेतलं पाहिजे. साध्या गोष्टी आहेत शेतकऱ्याच्या बाबतीतच सांगायचं झालं तर, कीटकनाशक नेमकं काय आहे हा प्रकार, ती किती परमिटेड आहे, ती किती आहे, काहीही नाही. हा फक्त प्रचंड उद्योग आहे, पैसे मिळवण्याची स्पर्धा आहे या म्हणजे विविध कंपन्यांच्या ह्याच्यामधून शेतकरी ह्या अक्षरशः नाकारला. आता तुलनात्मक उदाहरण सांगतो. एक आज माझ्या वयाचा विचार केला तर 50 वर्षापूर्वी आम्ही एक शाळेमध्ये जेव्हा आम्ही शिक्षण घेतलं त्यावेळेला असणारी शैक्षणिक परिस्थिती, त्यावेळेला शिक्षणाचं माध्यम, शिक्षकांच्याकडनं घेतलं जाणारं मूल्य, ह्याचा सगळा विचार केला आणि आज जर परिस्थिती बघितली तर कित्येक पटीचं अंतर पडलेलं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा कलेक्टर व्हावा आणि तो कलेक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, त्यानं परदेशात नोकरी करावी आणि मग त्यासाठी ही जी प्रचंड मोठी चढाओढ स्पर्धा झाली. मग मोठमोठ्या या इन्स्टिट्यूट तयार झाले आणि कोण कुठला काय कोर्स करतो, त्याची फी काय आणि ती का तशी आकारतायत, त्याचं त्याला कुठलंही इव्हॅल्युएशन नाही. शिक्षण कशासाठी आहे, शिक्षित होणं म्हणजे काय, तर अलीकडची व्याख्या बदललेली आहे. चांगल्या अर्थार्जनाचा मार्ग म्हणजे शिक्षण. मग त्यासाठी तुम्ही शिक्षण घ्यायचं आहे. मी सध्याच्या सरकारला फार धन्यवाद देईन. आता ते फारच मोठा बदल शिक्षण संस्कृतीमध्ये येऊ घातला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की नेमकं मूल्यावर्धित शिक्षण यंत्रणा तयार होईल. केवळ शिकायचं आहे आणि डिग्रीवर पदवीवर पदवी आणि हे घेत राहायचं आहे आणि मग त्या पदव्यांचे बंडळे लावून चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे, एवढंच जे विद्यार्थ्यापुढं जे हे होतं, तो तुलनात्मक अभ्यास पूर्वीच्या काळामध्ये त्याची गुणवत्ता पाहिली जायची, त्याच्या शिक्षणाचा नेमका दर्जा असायचा आणि त्या दर्जानुसार
तो आपली दर्जा सिद्ध केल्यानंतर, आपली लायकी सिद्ध केल्यानंतरच त्याला त्या दर्जाचं काम मिळायचं. पण आजकाल परिस्थितीत बदल होते आणि शासनसुद्धा आता थोडंसं त्याचा गांभीर्याने विचार करून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागले. महिलांच्या बाबतीत सुद्धा अन्याय व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे, तर त्या प्रकारच्या कोणत्या तक्रारी तुमच्याकडे जास्तीत जास्त आलेल्या आहेत? एक पाहिलं तर पूर्वी सर्वात जसं आम्ही शेतकऱ्याला शोषित घटक म्हणतो, तसं भारतीय महिला ह्या शोषित घटकामध्ये होत्या आणि त्यांना आपण पाहिलं तर संसार किंवा याच्या पलीकडे स्वतःचं काही अस्तित्व असतं हे काही नव्हते अधिकार किंवा काय माहिती नाही. पण आता समाधानाची बाब आहे, शिक्षणाचा प्रसार झाला आहे, महिलाही जागृत झालेत, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना कळायला लागले जग काय आहे. आता महिलांच्या बाबतीत आम्ही बघतो की त्यांना सक्षम व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे, वेगवेगळे उद्योग उभा करा. आपण म्हणजे मोठ्या म्हणजे चंदा कोचर आणि इंद्राणी यांनी सारखी उदाहरणं देतो. आज आमच्या निर्मला सीतारामन सुरक्षा देशाच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री आहे, तर महिलांची क्षमता आहे पण त्यांना संधी मिळत नव्हती. आज आपण बघतो की लष्करामध्ये सुद्धा त्यांना आता कायम करण्याचा निर्णय घेतला गेला. तर आता फक्त असं आहे की महिलांच्या बाबतीत सामान्यतः जे शोषित वर्गाचे ज्यांचं शोषण होतं त्यामध्ये विशेषतः ज्या महिला स्वतःच्या कर्तृत्वावर काही करून पाहतात, म्हणजे आम्ही आता अलीकडे बघतो बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच वेळेला त्यांची आर्थिक अडचण जी असते ती हे करण्यासाठी मायक्रो फायनान्स असेल किंवा पतसंस्था असेल या माध्यमातून, बचत गटातून भिशी प्रकार असेल ह्या माध्यमातून त्या पैशाचं जे एकत्रीकरण एके ठिकाणी म्हणून कर्ज वाटप व्हायचं, त्यामध्ये आमच्याकडे येणाऱ्या तक्रारीचं प्रमाण प्रचंड आहे. याच्यामध्ये त्यांना नेमकं व्याज किती, घेतलेलं कर्ज किती, परतफेड किती केली, कर्ज शिल्लक किती राहिलं हे कधीच कळत नाही. आणि किंबहुना बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच वेळा बघितलं की जी की महिला, त्याच महिलांच्यापैकी एखादी प्रातिनिधिक जी पुढारी महिला असते ती हे सगळं गोळा करते आणि एक दिवस गायब होते. या महिलांना काही न्यायच उरत नाही. कोरोनाच्या संकटात सुद्धा ग्राहकांच्यावर अन्याय होत आहे, तर तो नेमक्या कोणत्या प्रकारे होत आहे, कसा अन्याय होत आहे? अन्याय म्हणजे मला कोरोनाच्या बाबतीत एकतर सर्वांना एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की लोकांनी अत्यंत काळजी घेतली पाहिजे, की लोक जितकं समजतात त्याच्यापेक्षा देखील हा रोग अत्यंत गांभीर्यानं ह्या रोगाकडे पाहिलं पाहिजे. आणि हा केवळ तुमच्या दुर्लक्षित स्वभावामुळं तुमच्याकडे आकर्षित होणं, काही छोट्या छोट्या काळजी जर घेतल्या तर तुम्हाला हा विषय तुमच्याजवळ येत नाही, पण ती जी आवश्यकता आहे ती काळजी घेतली जात नाही. आणि मग कोरोनाच्या बाबतीत आमच्याकडे येणाऱ्या म्हणजे माहिती विचारली जाते किंवा काय आहे, तर एक तर जो कोरोना बाधित होतो त्याला पहिल्यांदा म्हणजे त्याचे हातपाय गळतात, आपण ह्यातनं पुन्हा उभा राहू कोणी हा त्याचा आत्मविश्वास गेलेला असतो आणि मग तो काहीही करून जीव वाचवायचा. आणि नेमका अजून सुद्धा कोरोनाचा गांभीर्य प्रशासन असो, वैद्यकीय सेवा देणारे असो किंवा ते सेवा घेणारे कोणालाही त्याची गांभीर्यताची पातळी नेमकी समजत नाही. आपण म्हणतो फेज 1 मध्ये, फेज 2 मध्ये आहे, फेज 3 मध्ये आहे, किती आहे, किती त्याचं हे घेतलं, पण तरीसुद्धा 2-3 दिवसामध्ये ॲडमिट झालेले अगदी 30-32 वर्षाचा युवक सुद्धा पटकन निघून आज त्याला मरणाच्या अवस्थेत जातो किंवा त्याला मरण प्राप्त. मग आता असं सांगितलं जातं की हे फक्त वृद्ध लोकांना जास्त हानिकारक आहे किंवा लहान मुलांना हानिकारक आहे. मग ही तरुण पिढी अचानक अशी याला बळी का पडायला लागली? तर ह्याच्यामध्ये असं आहे की जी वैद्यकीय सेवा दिली जाते त्याची गुणवत्ता, आज आपण बघा की कोरोना ह्याच्यामध्ये सेवा देणारे वैद्यकीय सेवक डॉक्टरच बरेचसे बाधित आहेत, कारण ते स्वतः ज्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे
पीपीई किट कुठेही रस्त्यावर टाकून दिलं जातं, ते कशा प्रकारे नष्ट करावं हेही माहीत नाही. त्या पीपीई किटची किंमत किती असावी, त्यांनी दिलेले मास्क त्या काय किमतीचे आहेत. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे असं आहे की उदाहरण आपण आता टी व्हीवर सुद्धा पाहतात बातम्यामध्ये की 10-20 लाख रुपये बिल कोरोना पेशंटचं आकारलं जातं. हे कसं शक्य आहे, कशासाठी, आणि काय असं वेगळं ते करतात, काय सर्जरी करतात, काय त्यांना ते ऑपरेट करण्यामध्ये कोणती यंत्रणा अशी खर्चिक वापरतात, त्या व्हेंटिलेटरचा खर्च किती, ऑक्सिजन सिलेंडरचा खर्च किती, पण त्याच्यासाठी आकारली जाणारी फी किती. तर ह्याच्यामध्ये आता आपण बघतो माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर एक नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य सेवक त्याच्यावरसाठी एक कमिटी नेमलेली वगैरे आहे, आणि ते निरीक्षक आहेत. एखाद्या दवाखान्यामध्ये, खाजगी दवाखान्यामध्ये तुम्ही उपचार घेत असताना तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हे अवाढव्य बिल आकारणी व्हायला लागले किंवा चुकीच्या पद्धतीचे व्हायला लागले, तर तुम्ही त्या आरोग्य सेवकाशी संपर्क करून तक्रार नोंदवू शकता. आता अलीकडच्या काळात माझ्याकडे असे 2 विषय आल्यानंतर घटना अशी घडली की त्या आरोग्य सेवकाकडे संपर्क केल्यानंतर त्यांनी तक्रारकर्त्यालाच एवढं प्रश्न विचारून हैराण केलं की त्याला असं वाटलं की त्यापेक्षा बिल भरलेलं बरं. कसं आहे, प्रत्येक गोष्टीचे साक्षी पुरावे वगैरे वगैरे आपल्याला माहिती हे होतच असं नाही, पण तुमच्याकडे तक्रार द्यायच्या म्हणल्यानंतर तुमच्याकडे जर तक्रार आली तर प्रथम तुम्ही तपासाची यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे, नेमका त्याचा तपशील शोधला पाहिजे, आणि त्या तक्रारकर्त्याला आधार देऊन ती तक्रार त्याची योग्य अयोग्य आहे का नाही त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला पाहिजे. पण केवळ माझ्याकडे प्रशासनाने नेमणूक केलेली आहे, त्यामुळे मी आरोग्यसेवक आहे आणि यांना असं वाटतं की माझ्या विभागात फार कमी तक्रार आहेत म्हणजे यांना मेडल मिळालं. वास्तविक मूळ तक्रारीचा विषय हा बाहेर येतच नाही आहे, असं होता कामा नये. तर याच्यामध्ये प्रसिद्धी माध्यम असून दे, जिल्हाधिकारी कार्यालयानं, आम्ही तर असे म्हणतो ही असू दे तुमचे आरोग्य सेवक वगैरे, पण फ्री ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर तुमची सेवा चालू ठेवा. लोकांनी फोनवर सुद्धा तुमच्याकडे तक्रार दाखल केली तर तुमची ती नोंदली गेली पाहिजे. बरोबर. पूर्वीच्या काळात जसं आम्ही महापालिकेकडे मागे लागून नगरसेवकाच्या पाया पडल्याशिवाय तुमच्याकडची दाराचे गटर स्वच्छ होत नव्हते, आम्ही तो महापालिकेच्या अक्षरशः पाठीमागे लागून 1913 सारखा नंबर मिळवला आणि तुम्हाला त्याचे आयुक्तांच्याकडे डायरेक्ट तुमची तक्रार जाते. तसं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अशा पद्धतीने थेट संपर्क होऊ शकेल अशी करता येईल अशी यंत्रणा ह्या प्रशासनानं निर्माण केली. आपण आता बघितलं की शेतकऱ्यावर काय अन्याय होते, महिलांच्यावर काय अन्याय होते, त्यानंतर कोरोनाच्या काळात सुद्धा ग्राहकांची फसवणूक केली. आता खरं म्हटलं तर बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रावर एक छानशी अशी मुलाखत होईल, मात्र इतकं आपल्याला आपण सेक्टर वाईज घेऊच मुलाखती, पण एवढ्या सगळ्या समस्या येतात तर ग्राहकानं नेमकं काय केलं पाहिजे, त्यानं त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा कसा दिला पाहिजे, त्यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? मी स्वतः एक सांगेन की मला शासनानं कोणतेही अधिकार दिलेले नाहीत किंवा शासनानं माझ्या डोक्यावर कोणताही वरदहस्त ठेवलेला नाही, तरीसुद्धा मी एक ग्राहक चळवळ कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि मी सगळ्या कुठल्याही प्रश्नाच्या तळाशी जातो, मुळाशी जातो, शोधून काढतो, त्याचं उत्तर शोधून काढतो, नेमकेपणा पाहतो. जिथं चूक आहे त्या ठिकाणी संबंधित घटकाला मी विचारतो की बाबा ह्या चुकीचं स्वीकार तुम्ही मान्य करता का, ही चूक नेमकी कशामुळे घडली आहे, परिस्थितीनुसार आहे का, प्रशासन यंत्रणेतला दोष आहे का, काय आणि अपरिहार्य आहे. अशा प्रकारे मला एकच आहे की लोकांनी चौकस जागरूक राहिलं पाहिजे. आणि मी नुसता फोन केला, मी हुकेरीने फोन केला आणि मी तक्रार नोंद केली, आता माझा विषय संपला, असं करू नका. बऱ्याच वेळा आम्ही छोटे छोटे विषय बघतो की अलीकडं न्याय देणारेच न्याय विलंब करतात. आज तुम्ही जर बोलू नये, पण ह्या गोष्टीत न्यायव्यवस्थेमध्ये आज काय चाललंय, आज लोकशाहीचा 4था स्तंभ आम्ही ज्यांना मानायला पाहिजे ती न्याय यंत्रणा पूर्ण कोलॅप्स आहे. आज ह्याच्यामध्ये 4-5 महिने न्याय व्यवस्थेकडनं कोणतंही काम होत नाही आहे. ह्याचा फार मोठा परिणाम
एकंदरीत जनमानसावर होणार आहे ह्याबाबत न्यायव्यवस्था गांभीर्याने घेणार आहे की नाही? बरोबर, घेतलं पाहिजे. तुम्ही न्यायच मागायचं नाही आहे, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोरोनाचं निमित्त सांगून जर न्यायव्यवस्था न्यायदान करणारे जर चार भिंतीच्या आत लपून राहायला लागले तर लोकांना न्याय मिळणार कसा आणि लोकांचे प्रश्न सुटणार कसे? म्हणजे सगळं आलबेलं आहे असं समजायचं का? तर नाही. तर मला असं वाटतं की किंबहुना ग्राहक म्हणून तुम्ही एक काम करा. लोकांना आम्ही आजकाल काय बघतो की लोकांना तक्रार करायची आणि ती लेखी तक्रार करायची म्हणजे प्रचंड मानसिक भीती वाटते की आपण तक्रार केल्यानंतर आपल्याला त्रास होईल का, मला सिलेंडर मिळत नाही आणि त्या जर डिस्ट्रीब्युटरबद्दल मी लेखी तक्रार जर नोंदवली तर तो पुढच्या वेळेला मला सिलेंडरच देणार नाही. अशा अगदी गैरसमजुती आहेत. पण त्याला तुमचा धाक वाटेल, तुम्ही त्याच्याकडचं कंप्लेंट रजिस्टर घेऊन तुम्ही त्याच्याकडे नोंद करा. पण शिवाय आता ह्या ग्राहक चळवळीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे असेल, त्यांच्या कंपनीने आता स्वतंत्र न्यायव्यवस्था केलेली आहे. तुम्ही तिकडे सुद्धा तुम्ही ऑनलाईन, आता छोटं प्रत्येकाच्या हातात एक खेळणं झालेलं आहे मोबाईलचं, ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करू शकता. करा ना, तुम्ही नोंदवा बघा. आणि प्रत्येक वेळेला मला ताबडतोब इथे तक्रार नोंदवली आणि लगेच मला इकडच्या हाताने न्याय मिळाला असं होत नाही. पण न्यायाचा तुम्ही पाठपुरावा करा. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला योग्य पद्धतीनं तुमचं मनाचं समाधान होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसू नका असं तर मी लोकांना सांगेन. अगदी बरोबर. मला खात्री आहे ग्राहक याची नोंद घेतील आणि तक्रार नोंद करतील, धाडस निर्माण करतील, त्यांना न्याय मिळेल. हे करत असताना आपण तुमच्यासारख्या ग्राहक चळवळीत काम करताना प्रमुख कार्यकर्त्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केले. 25 वर्षे अगदी तुमच्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही न्याय दिला. प्रसंगी तुम्ही त्याच्याबरोबर उभा राहिला. असं होत असताना आज सुद्धा काही ग्राहक चळवळीत पपावले आहेत, निव्वळ कार्यक्रमच घेत आहेत आणि त्यांच्याकडून ग्राहकांच्या समस्या सोडवत असलेलं कमी प्रमाणात दिसत आहे. तर हे ग्राहक चळवळीचे तुम्ही कार्यकर्ते म्हणून काय सांगाल? दुर्दैवाची गोष्ट आहे. जसं माननीय अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार निर्मूलन एक विचार सांगितला आणि भ्रष्टाचार थोपवून धरायचा किंवा भ्रष्टाचार मुक्त हे जनमानसामध्ये असं हे समाज तयार करा असं होतं. पण झालं कसं की भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नावाखाली भ्रष्टाचार निर्मूलन कार्यकर्ते तयार झाले आणि ते अर्थार्जनाचा त्याचा उपयोग करू लागले. ग्राहक चळवळीचं सुद्धा आता 25 वर्ष मी काम करतोय, पण आम्ही कोणत्याही राजकीय व्यासपीठाच्या ह्याच्यावर स्वतःची वर्णी लावली नाही. बऱ्याच वेळा आम्हाला असं बोलवलं गेलं की हा विषय तुम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून करा आणि हे करा, तर ह्याला कोणताही राजकीय रंग देण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. पण अलीकडे मी आता या विषयातनं निवृत्त झालेलो आहे. मी जिल्हाध्यक्ष पदाचा त्याग केलेला आहे 6 महिन्यापूर्वी. कारण असं व्हायला लागलं की शासनाकडनं वेगवेगळ्या समित्या ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांना ज्या ऑफर केल्या गेल्या त्यासाठी एक स्पर्धा चालू झाली आणि यातून सुद्धा ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकीय वजन वापरून वेगवेगळे मसल पॉवर वापरून त्या पदावर जाणे आणि मी परिषदेचा चळवळीचा म्हणजे हे आहे असं सांगून एक बिल्ला लावून फिरणे, ह्याच्यामध्ये लोकांना हे वाटतं ह्याच्यामध्ये ग्राहकांचे प्रश्न सुटत नाही. मी तर भवितव्य ग्राहक चळवळीचं उज्ज्वल आहे असं म्हणताना हे भवितव्य ग्राहकांच्याच हातात आहे. कारण तुम्ही आज बघितलं की एक शेतकरी संघटना नावारूपाला आली म्हणूनपर्यंत आपल्याकडे आज कोल्हापूर जिल्ह्यातच 5 संघटना दिसतात. तसं ग्राहक चळवळीचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे बॅनर्स झालेले आहेत. मला कोणाचंच नाव घ्यायचं नाही आहे कारण मी त्या चळवळीशी निगडीत काम केलं. कारण मला त्यावेळेला हौस होते की मी खरोखर ग्राहकांना एक संघटन म्हणून मदत करू शकेन. पण मी अलीकडे थांबलो कारण केलेल्या कामाचं ग्राहकाला फायदा झाला, पण संघटनेच्या माध्यमातून आमचे जे काय वरिष्ठ पातळीवर आहेत तर त्याचा फक्त प्रसिद्धीसाठी वापर व्हायला लागला. आणि ही चळवळ आमची ही करते. प्रत्यक्षात त्या चळवळीच्या प्रमुखांच्याकडनं कोणत्याही प्रकारची मदत कार्यकर्त्याच्या स्वरूपात कुणालाही होत नाही. फक्त त्याची वर्णी कुठं कुठं तर लावायची
म्हणजे थोडक्यात राजकीय जसं ह्यांचं पक्षांचं काम चालतं तसं ह्या चळवळीच्या लोकांचं व्हायला लागलं. ह्याच्यात माझ्या मनात कुठंतरी खिन्नता आली. त्यामुळे मी आता ह्या विषयात मी अकेला चलो रे. माझी भविष्यामध्ये अशी इच्छा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर कोणा मी जागोजागी बोलवलो तर तिथं मार्गदर्शन करण्यासाठी जातो. किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र येऊन कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक वेगळं संघटन तयार करावं. जिल्ह्यातलेच फक्त काय विषय घ्यावेत, अखिल महाराष्ट्र आणि अखिल भारतीय असं विषय न करता स्थानिक पातळीवरचे नेमके प्रश्न समजून घ्यावेत आणि सोडवावेत. मी त्यासाठी सदैव त्यांना मदत करायला तयार आहे. खूप चांगली संकल्पना आहे. ग्राहक चळवळी जरी फोफावल्या असल्या तरी संजय उकेरी एक नाव ग्राहक चळवळीला लागलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. यापुढे सुद्धा तुम्ही ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी ग्राहक चळवळ उभी करावी, अनेक ग्राहकांच्यावर अन्याय होतो तो अन्याय दूर करावा अशी आवाज इंडियाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा असेल. ग्राहक चळवळीसारखेच अनेक संघटना चळवळीची आपण मुलाखती घेणार आहोत. ही मुलाखत कशी वाटली यासाठी तुम्ही कॉमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद सर. धन्यवाद.